नमस्कार मित्रांनो, "तूही रे माझा मितवा" या मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आता अर्णव आणि ईश्वरीचं प्रेम कसं फुलणार आहे आणि अर्णवला ईश्वरी आवडते हे फायनली ईश्वरीला समजणार आहे. तर मग कसं ते आपण आजच्या भागात पाहूया. ईश्वरी ही अगदी पावसामध्ये भिजत असते आणि ओलीचिंब होऊन अगदी लहान मुलासारखी उड्या मारत मारत पावसात आनंद घेत लुटत असते. त्यावेळेला अर्णव हे सगळं बघतच राहिलेला असतो आणि अर्णव आता ईश्वरीकडे पाहून म्हणतो की ईश्वरी, तुझा हा अंदाज खरंच मला खूप आवडतो. आणि हा अर्णव आजपर्यंत कधीही अशा पावसात भिजला नव्हता, परंतु आज तुझ्या या प्रेमामुळे हा अर्णव बदललेला आहे. तुझ्यावर त्याचं खूप प्रेम जडलं आहे, त्यामुळे हा ग्रेट ASR असा कधीही पावसात भिजला नव्हता, परंतु आज आज फक्त तुझ्यामुळे हा पावसात भिजला आहे. आणि हा असा बदललेला अर्णव हा असा झाला आहे तो फक्त तुझ्यामुळे आणि तुझ्यामुळेच. मिस इंदोर, खरंच तू मला आवडतेस आणि आता असंच खरं वाटतंय की तुला सगळं काही मनातलं सांगून टाकावं की दॅट आय लव्ह यू. पण मला भीती वाटते की जर मी तुला सांगितलं तर मी तुझी मैत्री पण गमावेन आणि मला ते कोणत्याही परिस्थितीत नको आहे. म्हणून मला तुला आयुष्यभर असं स्वतःजवळ ठेवायचं आहे. असं म्हणून आता ईश्वरी पुन्हा एकदा अर्णवला इशारा करते की अर्णव सर चला, आणि पुन्हा ते दोघंही पुन्हा बेभान होऊन डान्स करायला लागतात आणि दोघंही पुन्हा थांबतात. ईश्वरी म्हणते की द ग्रेट ASR अर्णव राजे शिर्के. आता जर कोणी बाहेरचं बघेल ना तर त्याला विश्वासच बसणार नाही की ते ग्रेट ASR अर्णव राजे शिर्के हे असे पावसामध्ये भिजत आहेत आणि पावसात लहान मुलासारखे चिंब ओले झालेत. आणि कोणी जर पाहिलं तर उद्याच्या सगळ्या पेपर्समध्ये ही हेडलाईन असेल सर, असं ती त्याला बोलते आणि तो हसायला लागतो. त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणते की सर चला, आता आपल्याला निघायला हवं. किती वेळ असंच पावसात भिजणार आहोत आपण. त्यावेळेला तेवढ्यातच पाऊस देखील थांबतो. ईश्वरी म्हणते की हे बघा सर, पाऊस पण थांबला आहे, आता आपल्याला निघायला हवं. कुठेतरी काहीतरी व्यवस्था करायला हवी ना, की असेच आपण पावसात राहणार आहोत. तेव्हा मग अर्णव म्हणतो की तुझी बडबड थांबली की लगेच निघू. तेव्हा ईश्वरी रागाने त्याच्याकडे बघते. अर्णव त्याच्या ओठांवर बोट ठेवतो आणि गप्प बसतो. नंतर ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघून हसायला लागतात. आता अर्णव ईश्वरी गाडी उघडतात आणि ईश्वरी स्वतःची बॅग घेते आणि अर्णव स्वतःचा मोबाईल आणि ब्लेझर घेऊन दोघंही आता निघतात आणि कुठे काही मदत मिळते का ते पाहत असतात. मोबाईलला रेंज देखील नसते. इथे आता सगळेजण घरात टेन्शनमध्ये असतात, जसं ईश्वरीच्या घरात तसंच अर्णवच्याही घरामध्ये. आणि आकाश हा त्याच्या मित्राला, म्हणजेच तो डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट आहे, त्याला फोन लावतो आणि तो म्हणतो की ओके, जर तुला काही समजलं तर प्लीज आम्हाला कळव. नंतर मामा म्हणतो की कोणाला कॉल लावला होतास तू आकाश. तेव्हा आकाश म्हणतो की दादाचा जो मित्र आहे ना, ज्याच्याकडे अर्णव आणि ईश्वरी दोघं चाललेले, त्याचा फोन होता, तो अजूनही तिथे पोचलेला नाही आहे. अंजली जराशी टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की आता काय करायचं आहे आपण. त्यावर आता तो म्हणायला लागतो की ताई, त्याला मी सांगितलं आहे जर दादा तिथे पोचला तर आम्हाला कळव नक्की. अजूनही ते दोघं पोचले नाही आहेत आणि दोघांचे कॉल्सही लागत नाही आहेत. आणि त्याने मला सांगितलं की तिकडे बदलापुरात भरपूर पाऊस पडतोय, त्यामुळे जरा प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा मग आता मामा आणि अंजली म्हणतात की आता काय करायचं, खरंच टेन्शन येतं आहे मला. त्यावर मामा म्हणतो की हे बघ अंजली, आकाश चिंता करू नका, आपला अर्णव केपेबल आहे सगळी सिच्युएशन सांभाळायला. तो अशी कठीण परिस्थिती नेहमी व्यवस्थितपणे हँडल करतो, नका काळजी करू. आणि ईश्वरी अर्णवसोबत आहे, त्यामुळे दोघांना काही होणार नाही, नका घाबरू. तर त्यावर अंजली म्हणते की ईश्वरीच्या घरचेही चिंतेत असतील ना, नम्रताचा मला फोन आला होता. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो दीदी, डोंट वरी, मी नम्रताला कॉल केला आहे आणि तिला सांगितलं आहे की ते दोघंही सेफ आहेत आणि तिकडे ते पोचतील आणि यायला रात्री उशीर होईल असंही मी कळवलेलं आहे. आता त्यावर अंजली म्हणते की काय, म्हणजे तू त्यांना खोटं सांगितलंस का. त्यावर आकाश म्हणतो की हो, बोलावं लागलं मला खोटं, नाहीतर ते उगीचच काळजी करत बसले असते. त्यावर मामा म्हणतो की हो, अगदी योग्य केलेस बघ आकाश, नाही म्हणजे त्यांच्या जीवालाही घोर लागून राहणार नाही ना. एकतर आपल्या जीवाला पण घोर आहेस, त्याशिवाय त्यांच्याही जीवाला कशाला घोर. बरं केलंस आकाश, त्यांना सांगितलंच ते की येणार आहे उशिरा म्हणून. मग आकाश आता पुन्हा म्हणतो की हो थांबा, मी त्यांना जरा कॉल करतो. आणि म्हणून तो पुन्हा अर्णव आणि ईश्वरीला कॉल ट्राय करतो, परंतु कॉल लागत नसतो. ईश्वरी अर्णव चालत चालत एका ठिकाणी आतमध्ये गावात येतात. ईश्वरी म्हणते की सर, ते बघा समोर ना असं घर दिसते, आपण जरा आतमध्ये जाऊन बघूया की काही मदत मिळते का. म्हणून ईश्वरी अर्णव दोघंजणही आता तिथे येतात. तेव्हा एका बाकड्यावर आजी झोपलेली दिसते आणि ती एकदम गाढ असते, घोरत असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, ही आजी आहे, आपण तिला जरा आवाज देऊया का. तेव्हा त्यावर मग हॅलो हॅलो असा अर्णव बोलायला लागतो. त्याबरोबर ईश्वरी म्हणते की एक मिनिट, कोणी आहे का, कोणी आहे का तिकडे, असा ती आवाज द्यायला लागते. तेव्हा आता आजी ओरडते आणि म्हणते की कोण आहे र, एवढ्या रातच्याला कोण आलं इथं माझा झोप मोडायला.
तेव्हा तो म्हणतो की आजी आजी आम्ही आहोत आम्ही. तेव्हा मग ती म्हणते की कोण आहे? गणे आहे की शिरपे आहे? कोण आहे तिकडे? अरे कोण आहे ते सांगा तरी जरा, तोंड उघडून तोंड उचकून बोला की मोठ्यानं. तेव्हा मग ती म्हणते की आजी मी आहे मी. ती म्हणते की अरे अंधाराला दिसत बी नाही, बाई हाय की बापडे हाय, कोणी बी दिसेना झालंय. तेव्हा मग ईश्वरी पुढे येते आणि म्हणते की आजी आजी मी आहे, मी ईश्वरी आहे. आणि अर्णव म्हणतो की मी अर्णव. मग त्यावर आजी म्हणते की अरे मग तुम्ही दोघंही इथे काय करताय? एवढ्या रातच्याला तुम्ही दोघं इथं? तेव्हा ईश्वरी सांगते की आजी ते काय झालं ना, आमची गाडी जरा इथे बंद पडली होती. आम्ही माझ्या बिझनेसच्या कामानिमित्त पुढे इथे बदलापूरला जायला निघालो होतो, परंतु पाऊस अचानक पडायला लागला आणि गाडी पण बंद पडली. म्हणून त्यावेळेला मग आजी तिच्या अंगाला हात लावते आणि म्हणते की पोरी हे काय गं, तू तर ओली चिंब झाली आहेस. त्यावेळेला मग ती म्हणते की हो, यांच्यामुळे यांनीच मला पावसात भिजवलं, स्वतः पण भिजले मला पण भिजवलं. तेव्हा आजी म्हणते की अगं पोरी, नवीन नवीन लग्न झाली हाय तर अशी मजा मस्ती चालायचीच की. तेव्हा आजी म्हणते हो की नाही. तेव्हा अर्णव गालात हसायला लागतो. ईश्वरी म्हणते की अगं आजी, अगं आमचं लग्न नाही झालेलं आहे, आम्ही दोघंही नवरा बायको नाही, अगं हे माझे सर आहेत. त्यावेळेला मग ती म्हणते की बरं मग मला सांग, तुम्ही दोघं बी असे पळून बिळून तर आला नाहीत ना? नक्की सांगा, आणि जर पळून बिळून आला असाल तर आत्ताच्या आता इथून लागलीच निघा बघू, चला इथनं. तेव्हा मग आजीला ती म्हणते की नाही हो आजी, आम्ही पळून वगैरे नाही आलेलो आहोत, आम्ही प्रॉब्लेममध्ये फसलो, आमची गाडी बंद पडली आणि यांच्याशी लग्न करणं, तेही ठरवून लग्न करणं म्हणजे नामुमकीनच, असं म्हणून ती पुढे निघून जाते. आजी म्हणते की बरं चला चला आता कापडं बदला, नाहीतर अशाने थंडीने सर्दी पकडेल तुम्हाला. नंतर अर्णव तिच्याकडे बघत गेल्यावर ती म्हणतो की माझ्याशी लग्न करणं नामुमकीन, आणि तो नाक फुगवतो. त्यानंतर लावण्या ही धावत धावत आलेली असते आणि ती आता वल्लरीला म्हणते की मामी हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आता काय घडणार आहे ना ते तुम्हालाही माहिती नाही आहे. तुम्हाला मी अगोदरच अलर्ट केलं होतं की थांबवा, हे सगळं थांबवा, परंतु तुम्हाला त्यावेळेला मी उगीचच इरिटेट करते किंवा मी उगीचच आकांतांडव करते असं वाटत होतं. पण आता काय करणार आहात तुम्ही, मला सांगा. तेव्हा मग ती म्हणते की अगं एवढ्या रात्री तू कशाला इथे आली आहेस? तेव्हा मग ती म्हणते की घरात मोठा बॉम्ब फोडणार आहे मी, त्या आजीला उठवायला आली मी. तेव्हा ती म्हणते की अगं वेडीबिडी झाली आहेस की काय? ती आमची ओल्ड लेडी आता झोपलीही असेल, गाढ झोपेत असेल, आणि आता तू तिला जाऊन उठवणार आहेस? तेव्हा मग लावण्य म्हणते की हो, वेळ पडली तर ते करावंच लागणार आहे मला. तेव्हा मग वल्लरी म्हणते की अगं लावण्या, तू काय डोक्यावर वगैरे पडली आहेस का? तुला कळतंय का की तू काय बोलतेस ते? अगं आता एवढ्या रात्री तू इथे आली आहेस आणि तू घरातल्या सगळ्यांना जो उठवणार आहेस? तेव्हा ती म्हणते की हो, माझी झोप होणार नाही, माझी झोप उडवली आहे त्या ईश्वरीने आणि अर्णवने, आणि मग या घरातल्यांनाही मी शांत झोपू देणार नाही. नो वे, हे मी सगळं सहन करणार नाही आहे. काही झालं तरीही आता मला सगळ्यांच्या झोपा उडवायच्या आहेत. ती ईश्वरी आणि अर्णव काय करतायत ना हे तुम्हाला माहिती नाही आहे. मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं होतं की लक्ष द्या त्यांच्यावर, परंतु तुम्ही ऐकलं नाहीत. बघा आता मला काय सापडलं आहे बघा, असं म्हणून ती त्यांच्याकडे मोबाईल देते आणि मग वल्लरी तिचा फोन बघते आणि फोनमध्ये बघितल्यानंतर ईश्वरी आणि अर्णवचे पावसामध्ये अगदी भिजण्याचे व्हिडिओज आलेले असतात आणि ते दोघंही एकमेकांच्या हातात हात अगदी जवळ येऊन कपल डान्स करत असतात. तेव्हा मग आता वल्लरी म्हणते की हे काय पाहते मी? तेव्हा मग वल्लरीला लावण्य म्हणते की हो, हेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते मामी, परंतु तुम्हाला कळतच नाही आहे. तेव्हा ती म्हणते की हे काय चाललंय काय, म्हणजे हे दोघे इतक्या पावसात इतके जवळ येऊन भिजतायत, म्हणजे या दोघांचं जमलंय की काय? नाही, हे बरोबर नाही. तर आता त्याबरोबर लावण्य म्हणते की मामी, हेच तर मला याचाच तर जास्त राग येतोय की ते ईश्वरी आणि अर्णव दोघंही अगदी एकमेकांच्या जवळ आलेले आहेत. उद्या जाऊन ते दोघं एकमेकांशी लग्नही करायला मागे पुढे बघणार नाही आहेत. मग आपलं काय, आपण काय करणार आहोत? आपण इतकी केलेली मेहनत पाण्यात. तेव्हा मग लावण्य म्हणते की काय करायचं बोला बोला. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, आपण अशी इतक्या दिवसांची केलेली मेहनत या पावसाच्या पाण्यामध्ये अशी वाया घालवून द्यायची नाहीच आहे. आता बॉम्ब हा फोडलाच पाहिजे आणि हा शेवटचा बॉम्ब असेल. त्यानंतर या घरातलं सगळं चित्रच पालटून गेलं पाहिजे आणि या घरामध्ये भूकंपासारखे हादरले पाहिजेत सगळेजण, असा आपण प्रकार केला पाहिजे. त्याशिवाय आता ते अर्णव आणि ईश्वरी काही वेगळे होणार नाहीत. त्यामुळे आता मला एकच गोष्ट समजते की काही झालं तरीही ईश्वरी आणि अर्णव यांना हादरूनच सोडलं पाहिजे. तर आता आजी काठी तेकट तेकट एक घोंगडी घेऊन येते आणि म्हणते की काय रे पोरांनो, झालं काय रे तुमचं, झाले का कापडं चेंज करून? तेव्हा आता ईश्वरी ही समोरून येते आणि तिने छानपैकी आजीची गुलाबी रंगाची नऊवारी नेसलेली असते आणि ती अगदी लाजत मुरडतच अशी पुढे आलेली असते. तेव्हा आजी तिच्याकडे बघते आणि म्हणते की बया बया बया, पोरगी तयार झाली की अगदी झकास दिसते की ग तू.
नऊवारीमध्ये, आणि हा रंग बी अगदी तुझ्यावर खुलून दिसतोय की, असं ती तिला बोलते आणि म्हणते की काय झालं, आपला तो रांगडा गडी गेला तरी कुठं, काय रे पोरा राहिलास कुठं, असं आजी जोरात ओरडते. त्याच वेळेला समोरून अर्णव येतो. अर्णव आता स्वतःचं धोतर सांभाळत सांभाळत आणि अंगावरचा जो पंचा सांभाळत हळूहळू अगदी पुढे आलेला असतो. आता तो ज्या प्रकारे ऑकवर्डनेसने ईश्वरीकडे बघत असतो, ईश्वरी त्याच्याकडे बघून हसायला लागते. आता अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे जातं तेव्हा अर्णव पण ईश्वरीकडे बघतच राहतो. आजी म्हणते की वा वा, अगदी झाक दिसतंय दोघं बी, आणि आमचा रांगडा घरी या गावरान पोशाखात अगदीच रांगडा दिसायला लागलाय की. तेव्हा मग ईश्वरीला बघून अर्णव म्हणतो की हो, ईश्वरी पण अगदी मस्त दिसत आहे, आणि दोघं पण एकदम गावरान पोशाखात भारी दिसतोय, असं दोघंही आता एकमेकांकडे हसत बोलत असतात. नंतर मग आता आजी म्हणते की काय आता तुम्ही एकमेकांकडे असेच बघत बसणार हायसा की काहीतरी जेवणार पण हायसा. तेव्हा आता आजी तिच्याकडे बघत राहते. आजी म्हणते की चला आता काय, मला रांधायला बाबा आता दम नाही आहे, त्यामुळे पोरी एक काम कर, तिकडे सगळं सामान ठेवलं, तिकडे चूल बी आहे, जा तिकडे तुमच्या दोघांसाठी काहीतरी बनव आणि खावा. तेव्हा ती म्हणते की नको, काय नको, तशी काही भूक नाही आहे. तेव्हा मग अर्णव पण नको नको करत असतो. आजी म्हणते की गप्प बसतायसा का, या घरात बाहेर पाऊल टाकू द्यायची बी नाही भाकर तुकडा खाल्ल्याशिवाय. जा पोरी जा, काहीतरी बनव आणि याला घे की मदतीला, जा कांदा बिंदा चिरून दे त्या पोरीला. तेव्हा मग तो म्हणतो की कांदा, मग ती म्हणते की हो, कांदा चिरायला सांगते तुला, दगड थोडी फोडायला सांगते. आणि हो, अरे हिच्याकडे कामाला आहेस ना तू, म्हणजे तिच्या हाताखाली काम करण्याची सवय असेलच की, जा की काम कर, असं म्हटल्यावर आता ईश्वरी धक्क्यानेच बघते की ती म्हणते नाही नाही आजी मी नाही हेच. तेव्हा लगेच अर्णव तिला थांबवतो आणि म्हणतो की एक मिनिट, बरोबर बोललात तुम्ही आजी, मी हिच्याकडे कामाला आहे, काय ना मॅडमचं स्वीट्सचं दुकान आहे. तेव्हा आजी म्हणते की बस बस गप करा आता, आता जा कांदा चिरायला. आणि मग काय, तुला काय फक्त हिने काम करायला पैसे दिलेत का, वळू ठेवला आहे का तुला गावामागे हिंडायला. तेव्हा आता त्याला कळत नसतं वळू म्हणजे काय. ईश्वरी आता दात खोलून एकदम हसायलाच लागते की वळू अर्णव सर. तेव्हा मग आजी म्हणते की नाही, याला वळू म्हणजे काय माहीत नाही वय. तेव्हा आता तो म्हणतो की नाही, मला काहीच माहिती नाही वळू म्हणजे काय. आणि आजी काय बोलतात मिस इंदोर, वळू म्हणजे. तेव्हा लगेच आजीला ती बघतच म्हणते की वळू म्हणजे आता तुम्हाला ऐकायचंच आहे का. तेव्हा अर्णव म्हणतो की हो हो, काय एखादं इंटरेस्टिंग असेल तर सांग ना. तेव्हा ती सांगते की वळू म्हणजे रिकामा बैल, असं म्हटल्यावर आता अर्णव हसायला लागतो आणि तिच्याकडे बघतच आता तो म्हणतो की काय म्हणजे मी रिकामा बैल. तेव्हा आता ईश्वरी पण हसत असते आणि आजीकडे बघून ती खिदी हसायलाच लागते. तेव्हा आजी म्हणते की होय होय, वळूच म्हणाले मी तुला, जावा आता काहीतरी करा पोरी, ते बघ तिकडे सगळं आहे, चूल सामान बिमान पीठ सगळं आहे तिकडे, काहीतरी करा आणि 2 घास खाऊन घ्या. आणि हो, तुमच्या दोघांनीच कर बरं का, माझ्यासाठी नको, माझं झालं आहे जेवून, असं म्हणून आजी म्हणते की बरं आता चला तुम्ही तुमचं जेवून घ्या, मी जरा वाईस आराम करते. आणि माझी 2 नातवंडं आहेत ना, ती रातच्या पाळीला बाहेर गेलेली आहेत, त्यामुळे आता ती काय येणार नाहीत, तुम्ही दोघं काय ते खावा. आणि आजी तिच्याकडे घोंगडी देते आणि म्हणते की पोरी रातच्याला इथे लय थंडी असते, त्यामुळे दोघं घ्या. असं म्हणून आता आजी ही तिकडून बाजूला होते. त्यावरच अर्णव म्हणतो की आजी खरंच तुम्ही. तेव्हा मग आता ईश्वरी हसतच असते. अर्णवला आजी अशा प्रकारे कॉमेडी करून बोलत असते आणि आजीचं बोलणं ऐकून ऐकून ईश्वरीला पण हसू काही थांबतच नसतं. आता आजी म्हणते की ए पोरा, ऐकलं का, त्या पोरीच्या अंगावर समजा काही टाकू नको, तिला मदत कर, कळलं, तिला सगळी मदत कर, कांदा बिंदा चिरून दे, सगळी तयारी करून दे तिला, हो की नाही. आणि पोरी यांनी मदत नाही केली तर मला सांग बरं का. तेव्हा आता तो म्हणतो की हो आजी करतो मी मदत, कांदा बी देतो की चिरून. असं म्हटल्यावर ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. आणि नंतर आता ईश्वरी अर्णवला म्हणते की चला आता कामाला लागलं पाहिजे. अर्णव आता ईश्वरीकडे बघून म्हणतो की मी आणि रिकामा बैल, एसा रिकामा बैल, असं म्हटल्यावर ईश्वरी धावत धावत काही बोलणार त्याच्यावर पुढेच जाते आणि तिथून जे कांदे बिंदे ठेवलेले असतात ते घेते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर तू हसतेस ते कळतंय मला. तेव्हा आणखी ईश्वरी हसायला लागते आणि म्हणते की चला अर्णव सर, चला आपण कामाला लागूया. त्यानंतर इकडे आता संजय टेन्शनमध्ये आलेला असतो की नेमकं काय करायचं. रात्र झाली, 10 वाजून गेले तरी अजून ईश्वरी आली नाही. काय करू काय नाही याची चिंता तिला लागलेली असते. म्हणून तो आता घाबरतो, विचार करतो की माझ्या इशूवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि अर्णव तो पण चांगल्या घरातला मुलगा आहे, परंतु तरीही कुठली परिस्थिती काय येईल कशी सांगता येत नाही, म्हणून तो आता चिंतेमध्ये असतो. त्याच वेळेला समोरून आता राकेश मुद्दामच जात असतो. त्याच वेळेला संजय येतो आणि म्हणतो की 1 मिनिट राकेशजी, अहो कुठे निघालात. तेव्हा राकेश सांगतो ओके अहो काका, जरा बाहेर फेरफटका मारून येतोय. मग नंतर संजय विचारतो की मग ते मास्तर कुठे गेले, झोपलेत का. मग त्यावर तो सांगतो की अहो ते गेले गावाला, आताच त्यांना गाडीने सोडून आलो मी. मग ते म्हणतात की तसं नाही,
म्हणजे काही बोलले पण नाही, जाताना निरोप वगैरे नाही घेतला. त्यावर आता राकेश म्हणतो की हो काका, ॲक्च्युली सॉरी, काय झालं ना, खूप घाई झाली आणि म्हणून मीच त्यांना म्हटलं की चला मी पटकन तुम्हाला सोडतो, नाहीतर त्यांची बस मिस झाली असती म्हणून. काळजी करू नका. त्यावेळेला मग आता लगेच तो विचारतो की काका तुम्ही अजून झोपले कसे नाही? मग संजय म्हणतो की नाही झोपलो नाही, कारण अजून इशू घरी परत नाही आली आहे ना आमची. त्यावर आता राकेश म्हणतो की काय, ईश्वरीजी घरी नाही आल्यात? तेव्हा संजय म्हणतो की हो, त्या जरा बाहेर गेल्यात. तिचे सर होते ना, ते अर्णव सर, त्यांच्याबरोबर कुठे बदलापूरला गेली आहे. मग हे ऐकल्यावर राकेशला धक्काच बसतो. तो म्हणतो की काय म्हणजे ईश्वरीजी बदलापूरला? त्याबरोबर आता लगेच तो म्हणतो की हो, म्हणूनच मला जरा टेन्शन आलं होतं. अजूनही तिचा फोन वगैरे पण काही लागत नाही आहे, म्हणून जरा काळजीत होतो, बाकी काही नाही. त्यावर राकेश म्हणतो की बरं तुम्ही नका काळजी करू, मी बघतो जाऊन. बरं कुठे गेलेत ते दोघंजणं? तेव्हा मग संजय सांगतो की बदलापूरला काहीतरी गेलेत. मग त्यावर राकेश म्हणतो की बरं काळजी करू नका, मी जातो. संजय म्हणतो की मी पण येतो तुमच्याबरोबर. तेव्हा राकेश म्हणतो की नको काका, जर ईश्वरीजींना परत आणायचं झालं तर मग ट्रिपल सीट कसं येणार? त्यापेक्षा मीच निघतो आणि कळवतो तुम्हाला, नका काळजी करू. असं म्हणून ते दोघंही आता तिथेच असतात आणि राकेश निघून जातो. तर इकडे मस्तपैकी जेवण बनवणं सुरू असतं. अर्णव हा कांदा चिरत असतो आणि कांदा चिरत असताना त्याच्या डोळ्यातून नुसत्या घळाघळा अश्रूच वाहत असतात. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की अर्णव सर, अहो काय हे? तेव्हा अर्णव हा अगदी एका हातानेच कांदा न धरता चिरत असतो आणि वाकडा तिकडा कांदा चिरला जातो. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर काय हे, काय चाललंय काय? तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, इतका कांदा बस झालाय का? अगं हा कांदा ना खरं तर खराब आहे, त्यामुळे माझ्या डोळ्यातून पाणी येते. ईश्वरी म्हणते की अहो अर्णव सर, तो कांदा खराब नाही आहे काही. अहो तो कांदा आहे आणि कांदा चिरत असताना डोळ्यातून पाणी हे येतंच. तिखट कांदा असेल असं म्हणायचं असतं त्याला. त्यामुळे तुम्हाला काही माहितीच नाही आहे. मग असू दे, ठीक आहे, राहू दे एवढा कांदा. तुम्ही ना आता मस्तपैकी या कांद्याची झुणका भाकरी खाऊन बघा, किती मस्त करते बघा मी. तेव्हा मग ईश्वरीला तो म्हणतो की ठीक आहे, एवढा कांदा बस ना? ती म्हणते की खरं तर जास्त कांदा हवा होता, परंतु चालेल. एवढ्याशाच कांद्याचा मी अगदी तिखट झन्नादेदार झुणका करून देते तुम्हाला. तेव्हा मग तो म्हणतो की तिखट? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, कधी खाऊन तर बघा अर्णव सर. अहो तुम्ही तुमचं ते डाएट आणि घासपूसचं जेवण विसरून जाल, इतकं मस्त बनवते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की तिखट पण? तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो अर्णव सर नका काळजी करू, नाही बनवत तिखट मी, बस. असं म्हणून ती आता साधंच बनवते. असं म्हणून ती आता त्या भाकऱ्या थापायला सुरुवात करते. अगदी मस्तपैकी तिचं ते गावरान जेवण बनवणं सुरूच असतं. तेवढ्यातच आता तव्यावरची भाकरी असते, ती ईश्वरी हाताने उलटायला जात असते. तेवढ्यातच तिचा हाताला जरा चटका बसतो. आई गं, असं ती ओरडते. त्यावेळेला अर्णव पटकन तिचा हात धरतो आणि म्हणतो की हे काय मिस इंदोर, तुला लक्ष देऊन करता येत नाही का? इतकी घाई आहे का? काय गरज होती इतक्या घाईघाईने करण्याची? भाजला ना हात, आणि इकडे बघू. असं म्हणून तो तिचा हात हातात घेतो आणि तिच्या हातावर फुंकर मारत चाललेला असतो. आता अर्णव हा ईश्वरीच्या हातावर इतकं प्रेमाने फुंकर मारत असतो, हे पाहून ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहिलेली असते आणि अर्णव ईश्वरी एकमेकांकडे बघत असतात आणि तिचा हात अगदी प्रेमाने धरून तो तिथे फुंकर मारत असतो. आणि मग ईश्वरी त्याला म्हणते की अर्णव सर काय करताय हे? अर्णव म्हणतो की भाजलाय ना तुझा हात? ईश्वरी म्हणते की सर इतकी काळजी नका करू, केवढी काळजी करताय तुम्ही माझी? असं म्हटल्यावर आता अर्णव हा ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर, मला तुझी अशीच काळजी करायची आहे आणि असंच आयुष्यभर तुझी काळजी करत तुला जपायचं आहे मला. असं म्हटल्यावर आता ईश्वरी अर्णवचं ते वाक्य जेव्हा ऐकते, तेव्हा तिला ते ऐकून एकदम एकदम मनाचे दरवाजे उघडल्यासारखे झालेले असतात आणि ती प्रेमानेच अगदी अर्णवकडे बघतच राहिलेली असते. अशा प्रकारे आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांचीही लव्ह स्टोरी रंगत चाललेली असते आणि ईश्वरीला कळलेलं असतं की अर्णव हा तिच्यावर प्रेम करतो. पुढच्या भागामध्ये आता घरात नुसता आकांतांडव झालेला असतो. आता आजी कंटाळलेली असते आणि चिडूनच म्हणते की बस झालं, एकदा आता अर्णवला घरी येऊ दे. मग घरी आल्यानंतर अर्णवच्या बाबतीत आणि या लावण्याच्या बाबतीत मी फुल अँड फायनल काहीतरी डिसिजन घेऊनच टाकणार आहे. आणि बस झालं आता अर्णवचं हे सगळं, मी आता अजिबात ऐकणार नाही आहे. अर्णवच्या लग्नाबाबतीत मी आज निर्णय घेणार म्हणजे घेणार, असं आता आजी सगळ्यांना सांगते. आणि लावण्य आणि वल्लरीचा प्लॅन इथे वर्क झालेला असतो, म्हणून दोघी एकमेकींकडे बघून हसतात. आणि लावण्य आता मुद्दाम रडण्याचं नाटक करत करत वल्लरीचाच हात धरून तिच्याकडे गालात हसत बघत असते. तरी ते संजय हा ईश्वरीच्या आईला म्हणतो की बस झालं आता सुप्रिया, आता मी आणखी वाट पाहू शकत नाही. अगं पूर्ण 1 दिवस झालेला आहे, रात्र उजाडून गेली आहे, आता मी नाही थांबू शकत. मला आता पोलिसांमध्ये कंप्लेंट केलीच पाहिजे. आपण पोलीस कंप्लेंट करूया, असं आता संजय इथे सुप्रियाला सांगतो आणि तिला ते ऐकून धक्काच बसतो. तर इथे सकाळी ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही निघालेले असताना आकाश त्याला फोन करतो आणि म्हणतो की कुठे आहेस तू? तेव्हा तो म्हणतो की हो
डोंट वरी, आम्ही दोघंही सेफ आहोत आणि आता आम्ही इथून निघत आहोत. हे ऐकल्यानंतर आता अर्णव म्हणतो की आकाश, व्हॉट्स रॉंग विथ यू? तुझा आवाज असा का चेंज झालाय? काही झालंय का घरात? तेव्हा आकाश म्हणतो की दादा, खरंच खूप काही घडलंय रात्रभरात घरात. त्यामुळे आता जे काही होणार ते इथे येऊनच तुला कळेल आणि नक्कीच जे काही होणार ना ते तुझं पूर्ण आयुष्य पालटून टाकणारं असणार. तुझं लाईफ या सगळ्यामुळे खूप चेंज होऊन जाणार आहे. हे ऐकल्यावर आता अर्णवला धक्काच बसतो आणि तो आकाश काय बोलतोय याच्याकडे ऐकतच राहिलेला असतो. नेमकं काय होणार आहे याचा त्यालाही अंदाज नसतो आणि त्यालाही यामुळे धक्काच बसलेला असतो. तर आता इथे आकाशने असं बोलल्याबरोबर अर्णव हा म्हणतो की व्हॉट, म्हणजे नेमकं काय? परंतु आकाश त्याला म्हणतो की दादा, तू प्लीज इथे लवकर निघून ये. आता हे ऐकल्यानंतर अर्णवला आता धक्काच बसलेला असतो. आता घरी गेल्यावर नेमकं अर्णवचं काय होणार आहे? तो लावण्याबरोबर लग्नाला आजीच्या फोर्समुळे तयार होईल की माझं ईश्वरीवर प्रेम आहे हे अगदी छातीटोकपणे आजीसमोर सांगून लावण्याला नकार देणार आणि नेमकं ईश्वरी आणि अर्णवचं काय होणार आहे हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.